आज आहे आपला सिंगापूरमधील 5th डे। आजच्या ब्लॉगमध्ये आपण एक्सप्लोर करणार आहोत सेंटोसा आयलंड, केबल कार राईड, 4D ॲव्हेंजर शो, विंग्स ऑफ टाइम आणि मॅडम टुसॉट्स म्युझियम। लास्ट दिवस आहे। आपण आता कुठे चाललो सांग? कशाने जाणार आहे? संतोष आयलँड संतोष आयलँड। आमची बस जरा मोठी आहे। सिंगापूरमधले रोड्स, क्लीनलीनेस आणि ग्रीनरी खरंच खूप ब्युटिफुल वाटत होती। बसमधून दिसणारे व्ह्यूज बघत बघत कधी माउंट फॅबर आला कळलंच नाही। माउंट फॅबर हे सिंगापूरमधलं खूप फेमस हिलटॉप डेस्टिनेशन आहे आणि इथून सिटी आणि हार्बरचे व्ह्यूज खूप सुंदर दिसतात। फोटो काढत आणि व्ह्यूज एन्जॉय करत आम्ही केबल कार स्टेशनकडे निघालो होतो। झोपून झालं का? उठतं चला चला निघा। मस्त जबरदस्त। ते पहा, आपल्याला आता त्या केबल कार मधून पुढे जायचं आहे। मी चाललोय सरळ, सगळ्या बिल्डिंग दिसतात। लाईन आहे का पुन्हा? अच्छा, या आपल्या केबल्स। चला चलो। तू का जमली एवढी? आता जमलीस? आता मी चाललोय किटीच्या केबल कार मध्ये। केबल कार चालू असतानाच आम्हाला पटापट चढायचं होतं। फायनली आमची सिंगापूरमधली मोस्ट अवेटेड केबल कार राईड सुरू झाली। केबल कारमध्ये बसल्यानंतर जो व्ह्यूज दिसत होते ते वर्ड्समध्ये एक्सप्लेन करणं खरंच डिफिकल्ट आहे। खाली सी, समोर स्कायलाईन आणि आजूबाजूला ग्रीनरी, सगळं एकदम पोस्टकार्ड सारखं दिसत होतं। हाईटची थोडी भीती वाटत होती, पण ब्युटिफुल व्ह्यूजमुळे सगळी भीती विसरून गेलो होतो। सिंगापूर ट्रिपमधला हा डेफिनेटली वन ऑफ द बेस्ट एक्सपिरियन्स होता। जायचं खाली? बघ गाड्या बघितली तिकडे, बाईक बघितली, बाईक दिसली तिथे। हो बाईक आहे। आम्हाला माहिती आहे ते उगाच उतरले, त्याला वाटलं इथे थांबायचंय, असं टर्न मारून जाणार। उतरायचं नाही म्हणजे अजून काहीतरी आहे तुला, पण अजून आहे ते। आता वरच्या साईड जायचं, वरून नंतर मग यू टर्न मारून हो मग तेव्हा पर जाणार आपण। पल्लवीचं काय खरं नाही, पल्लवी डोळे बंद केले, बघितलं तरी तिला चक्कर। बापरे मावशी बघा, कसं वाटते? आता एक जायचं काय? आता उडी मारायची पाण्यात? चल पाण्यात उडी मारूया। इकडून व्ह्यू मस्त येतोय। बहुतेक समोर कंपनी वगैरे काहीतरी असतील। खूप वरती जाणार। मजा आली ना सात्विक? तेव्हा त्यांचं तिथे पण आता आपण वर आलो होता, आणखी आता आपण वरून खाली जाणार होता, आता वरून खाली इकडे नंतर मग मस्त सोपा एकदम डायरेक्ट पूर्ण वॉटर राईड आहे। वॉटर पार्कच आहे तो। हे आपल्याला एक वॉटर असं सगळे छोटे छोटे आहेत। तिकडे छान आहे ना? जायचं आपण, जायचं तिकडे। चल उडी मारूया। जायचं उडी मारून का नाही? चल ना जाऊया। मग आपल्या घेणार नाही आतमध्ये ते। आता उतरायचं आहे। हो हे बघ
कशा कुठे तो संतोष बाबाचं स्टेशन आहे आता यांना रोज सँटोसाच बोलेल मी आता जाऊन आले ना म्हणून सँटोसा हो आज चला सगळे एक एक मेंबर उतरली उतरूया. असेल ना इथं last चला आपण आता उतरूया. हे फोटो का घेतले आपल्याकडून त्यांनी मग वाटलं फक्त स्क्रीनवर दाखवणार फक्त. केबल कारमधून उतरल्यानंतर आम्ही सेंटोसामधल्या अट्रॅक्शन एरियामध्ये पोचलो. तिथे खूप इंटरेस्टिंग शॉपिंग ऑप्शन्स बघायला मिळाले. किचन्स वगैरे, मर्लियन 7 इयर्स किचन्स, चॉकलेट्स असं सर्व काही होतं तिथे. शॉपमधून बाहेर आल्यानंतर तिथे आम्हाला स्काय डायनिंगचा हा ऑप्शन पाहायला मिळाला. हे चालल्यावरती आपण जाऊया सरळ. चला तिथून आम्ही लंचसाठी कैलाश पर्वत या रेस्टॉरंटमध्ये गेलो आणि तिथे लंच करून मॅडम तुसाद या म्युझियममध्ये आलो. हा तिकीट आहे. प्रत्येकाने आपापल्या जवळ ठेवायचं. अरे वा करण जोहर. पुढे आलोय. पुढे आल्यावर या साईडला आहे वरुण धवन. चल पुढे आता अंधार आहे. अंधारामध्ये हे त्याकडे काय ओके. इथे स्पायसेस बनवताना दाखवलेला आहे हा माणूस. काका लवकर एवढं जवळ आहे. बाय गप्पा मार. क्रिएटिव्हिटी खूप छान केली आहे यांनी. इथे मला वाटतं हे त्यांचं आधीचे जे बिझनेस हिस्ट्री आहे ती इथे त्यांनी दाखवलेली आहे. तर पुढे काय बघूया आता. काय जंगली एरिया चिंगायला आला. त्याला विचार चॉकलेट पाहिजे काय. खाल्ला त्याला देतो ना. विचार चॉकलेट पाहिजे काय विचार. आमचे झाले त्या बोटवर बसायला. ही बोट राईड घेऊन आम्ही पुढचा म्युझियम. आपल्या मागे सगळे बसतात बघ मागे. आहे का पुढे बघ. बघूया आता काय काय. या राईडमधून आपल्याला पूर्ण सिंगापूर सिटी पाहायला मिळते. हे पहा, हे ट्री जे आपण पाहिले होते त्यांचा शो पण आपण पाहिलेला आहे. हा त्यांचा सिंगापूर सिम्बॉल. बोट शेप बिल्डिंग आपण हे पण गेलेलो होतो तिथे. एक मॉडेल ठेवलेला आहे. आयफोन करता एक मॉडेल ठेवला आहे. आणि टायर खरे आहेत. बाकी हे डावर छोटे. एक नंबर. हा गेट कुठला आहे मला माहिती नाही. पाहिलेला वाटतं फक्त. आणि ट्रेडिशनल कॉस्ट्यूम त्यांचा आहे. इथे मंदिर सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. आपल्या पॅकेजमध्ये नाही आहे ते पण आपण इथे पाहून घेऊया. ड्रॅगन आहे. ड्रॅगनचा शो पण असतो. आम्ही आता उतरलोय. असं पटापट चला. ते पुढे आता सर्व पॉलिटिशियन्स होते.
जादू काय फरशीला काय फास्ट चालवतो का अजून चल वरती उडेल सायकल चला पुढे आलो इकडे मोहम्मद अली विलियम्स विराट कोहली सचिन तेंडुलकर रोनाल्डो ब्रूस ली जॅकी चॅन अर्नॉल्ड ही त्याची बाईक फेस पण झालेला आणि या साईडला आपला टेम्परेचर बनवता येतो ब्रूस वेली हो ही रिअल वाटते स्टफली सन करून काहीतरी तिथे गेल्यावर फेमस सगळ्यांचा मायकल जॅक्सन मॅडोना आणि इकडे आल्यावर आयफा अवॉर्डचा पुढे आपला लेट होतोय आणि आहे काजोल हा रिअलिस्टिक वाटतोय हाय नंतर शाहरुख खान त्याला खाच्यामध्ये एवढं बंद केलंय इकडे आपण फोटो काढला इकडे येतो चला ही आहे अनुष्का शर्मा एकदम रिअलिस्टिक वाटतो इथं इकडे आहे आयर्न मॅन काय बेबी समोर आहे लोकी मग साथ एक आयर्न मॅनचा हात पकडून इकडे एक शो लावलेला आहे नेटवर चला माझा आतमध्ये जाऊया हे वेगळे चेअर्स आहेत ते घेतलेत तर आता आपण बसूया बस तिकडे स्टार्टिंगला बसूया आपण बस सीट खाली कर बस त्याच्यावर 4D आहे आता मग सांगता नाहीत मोबाईलमध्ये कसं दिसेल पण ॲक्च्युअलमध्ये मस्त दिसणार आहे इफेक्टसाठी सीटच्या इकडे सीटच्या इकडे हा जो पोर्ट आहे इकडून पाणी वगैरे येतो हवा येते इकडून अजून इकडे सुद्धा 2 पोर्ट आहेत त्यांनी चालू आहे बघूया मला दाखवता आलं तर दाखवी नाही आणि हे स्टार्टला कधी एक तेव्हा आले बघ But the attention to detail is uncanny, even if they did not use actual vibranium. I gotta say, एक कोणाला भेटलं ना आपल्या muted Iron Man over here. Oh, I'm so excited to see these figures, Scott. Me too. I just wish some of the other Avengers were here. शो झाला शोमधून बाहेर पडलो आम्ही आणि आता इकडे शॉपमध्ये डायरेक्ट एंट्री यांची इकडून एक्झिट असणार तर इकडे काय घ्यायचं असेल तर घेऊ शकतात पण इकडे खूप कॉस्टली असणार त्यापेक्षा बाहेरून घेतलेलं परवडलं $66 हॅट या नको आम्हाला कुठली पण असून नको एवढी माग इकडे हेडफोन करतात या जरा खऱ्या वाटतात
आता आपण एक्झिट करूया. चला तर इकडे पिकअप होते. सध्या मागे नको जाऊ, याने पळवलं यांना. पळतो तू कशाला, त्यांना घाबरवतोस तू. काय सात्विक मोठा आला सात्विक. एक पार्ट झाला, आता सेकंड पार्ट विंग्स ऑफ टाईम आम्ही शो बघा चाललोय. त्यासाठी आम्ही जाणार आहे मोनोरेलनी. तिकीट समोर इकडे लागणार आहे. तर बहुतेक एंट्री इकडून आहे. तर आम्ही चाललो इकडे. बघूया तर कसं आहे. तर आम्ही 18 रुपये आम्ही इथं सगळ्यांसाठी थांबतोय. तर आम्हाला नेक्स्ट ट्रेन आलेली आहे. आता कुठे जायचं आहे? हो विंग्स ऑफ टाईम समोर. मिल्क फाउंटेन आणि विंग्स ऑफ टाईम. तर आपलं विंग्स ऑफ टाईमला जायचं आहे. चला आपण आलो गेट नंबर 1ला. ओके आम्ही इकडे आलो आहे बीचच्या इकडे. हा कृत्रिम बीच आहे. ॲक्च्युअलमध्ये मोबाईलमध्ये खूप चांगलं दिसतं अट्रॅक्शन. या शोची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही हा शो पूर्ण पाहू शकता. हा शो संपल्यानंतर डिनर करून आम्ही हॉटेलला गेलो. आज आमचा डे खूप स्पेशल होता, कारण आज आमचा सिंगापूरचा लास्ट डे होता. या 5 डेज मध्ये आम्ही खूप मजा केली. रात्री आम्ही बॅकपॅक करून ठेवलेली. सकाळी उठून आम्ही एअरपोर्टला गेलो, कारण की आमची फ्लाईट 10 o'clock ची होती. फायनली आम्ही एअरपोर्टला पोहोचलो. तिकडे चेकिंग इमिग्रेशन करून फ्लाईटची वाट बघत होतो. कुठे चालला? प्रीतम आहे. बरं प्रीतम कुठे चाललंय? कशासाठी? कोणाच्या घरी? तुझं घर कुठे आहे? हा पनवेल मध्ये. मग आता कशाने जाणार तू? कधी हा गिफ्ट कोणी दिला? कोणी? ओपन करायचा. फ्लाईटची वाट बघत बघत मला कंटाळा आलेला, म्हणून एक गिफ्ट मी ओपन करून बघितला. आतमध्ये काय होतं त्याच्या? नक्की बघूया काय. अरे देवा, ह्याच्यात तर हल्क निघाला. सात्विक हे बघा, या फ्लाईट मधून आम्ही आमच्या घरी जाणार आहोत, इंडियामध्ये. फायनली मी बसलो एरोप्लेन मध्ये आणि निघालो घरी जायला. सात्विक मला बोट दिसले. हो कसले बोट दिसले? बघू. मला नाही दिसत आहे. हा आहेत रे.
एरोप्लेनमध्ये बसल्यानंतर काही वेळाने आमचं लंच झालं. त्याच्यानंतर मी राईस आणि चिकन खाऊन झाल्यावर मम्माने पण राईस आणि चिकन खाल्लं. खाऊन झाल्यानंतर मला खूप झोप आली होती म्हणून मी मस्त झोपून गेलो. आपण सगळ्यात डोंगरपेक्षा पण वर जातोय. खाली का चाललंय? खाली तर एअरपोर्ट नाहीये. तिकडे एअरपोर्टला. मुंबईमध्ये पोचल्यानंतर आमची ही सिंगापूर जर्नी ऑफिशियली संपली. ह्या ट्रिपमध्ये तुम्ही पण आमच्यासोबत प्रवास केला त्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला आमची सिंगापूर सिरीज आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं फेवरेट मोमेंट नक्की सांगा. आणि पुन्हा भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू. बाय बाय.